मित्रांनो, सुखाची व्याख्या म्हणजे काय? 2 टाईम खाणं, ऑफिसला जाणं, घरी येणं म्हणजे सुख असेल तर ते सुख नाही आहे मित्रांनो. खरं सुख म्हणजे हा निसर्ग आहे, थंडगार वाहणारा वारा आहे. तुम्हाला सुखाची प्राप्ती करायची असेल तर तुम्हाला निसर्गाच्या सानिध्यात जावं लागेल, ते खरं सुख. नमस्कार मित्रांनो, मी तुमचा लाडका ऋषिकेश राक्षी RR ब्लॉगमध्ये आपलं सहर्ष स्वागत. तर मित्रांनो, आज आहे बौद्ध पौर्णिमा आणि आमचे मित्र आकाश मोरे आणि प्रमित सोनवणे, तर आज ते दोघंच जण चाललेले आहेत पानशेत धरण या ठिकाणी खास कॅम्पिंग करायसाठी. तर पुढचं काय प्लॅन असेल आमच्या ट्रेकिंगचा तर तो आमचे सर सांगतील तुम्हाला. सर, कुठं चालले तुम्ही? आज आम्ही चाललोय पानशेतच्या बॅकवॉटरला, जिथं छोटासा असा ओढा म्हणता येईल. दरवाजा ओपन केल्यावरती जिकडनं पाणी येतं, आपण त्या ठिकाणी चाललोय. अतिशय सुंदर असा स्पॉट आहे, आजूबाजूला कुणीच नाहीये. साधारणतः अर्धा पाऊण तासाचा ट्रेक, त्याच्यानंतर तो स्पॉट तुम्हाला बघायला मित्रांनो, भेटेल. आज तुम्हाला आमचे मित्र चैतन्य पान दरबारचे मालक आपले नवनाथ साहेब यांच्याशी आज तुमची गाठभेट करून देतो. मित्रांनो, आज आमचे जवळचे मित्र नवनाथ शेठ, त्यांचं आज आनंदाचा दिवस आहे. आज आम्ही जरी ट्रेकला चाललोय तरी पण आज हे पण ट्रेकमध्ये होते ऍक्च्युली आमच्या, पण यांना अचानक यांच्या घरात पूजा निघाली. आज पूजा असल्यामुळे तर येत नाहीयेत. तुम्ही तर चेहरा एकदम जवळनं बघू शकता. जेव्हा भावाचे मित्र येते आणि हे आमचे दुसरं काळीच आमचं, हे आमचं काळीच, हे आमच्यासोबत कधी येत नाही. आमचा जीव तुटतो याची 10 मिनिटं घेण्यासाठी, पण हे आमच्यासाठी काय वेळ देत नाहीत. प्लीज तुम्ही आम्हाला वेळ द्यावा साहेबा, अशा आमची प्रामाणिक इच्छा आहे. वेळ आहे तुम्हाला. आता काय घेतलंय? चहाची ग्लास. अरे क्या बात आहे. चहा आणि हे काय खाली? हे आमचं आता जे आपण प्लॅनिंग केलेली आहे हां, बिर्याणी बनवायची, तर त्यासाठी आपण हे घेतलेलं मटेरियल, अच्छा. या सगळ्या गोष्टी घेऊन आता स्पॉटला निघायचं. आता राहिलं होतं मित्रांनो, चिकन राहिलंय. बारामती ॲग्रोमध्ये आता आम्ही आलो चिकन घ्यायला. सुंदर अशा सह्याद्रीमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. तुम्ही बघू शकता, आता आपण जंगलामध्ये एंटर होतोय. पुढं तुळं चाललेली लोकवस्ती. साधारणतः इकडनं अजून 3 किलोमीटर ते 4 किलोमीटरचं अंतर बाकी आहे आपलं. तुम्ही बघू शकता मित्रांनो, अशा किर्द अशा झाडीमध्ये आता आम्ही आलोय. पक्षी वगैरे. आता आम्हाला इकडे सांगितलं की इथं जंगली प्राणी पण आहेत, म्हणून तुम्ही थोडं सावध राहा. म्हणजे रानडुक्कर म्हणा किंवा कोल्हे इथं आहेत. आता विचार केला होता की ह्या पुलाच्या पलीकडे जाऊ. घनदाट अशी झाडी पण होती, आजूबाजूने पक्षी देखील ओरडत आहेत आणि खाली पाणीसुद्धा खोल होतं. आणि विशेष म्हणजे हा गंजलेला पूल, कित्येक वर्षापासून ऊन वारा पाऊस यामध्ये हा पूल अजून देखील तप राखून उभा आहे. पण आम्ही विचार केला की पलीकडे जाणं धोकादायक ठरू शकतं, त्यामुळं आम्ही काय पलीकडे गेलो नाही आहे. आम्ही इकडनं U-टर्न घेतला. खालचं सगळं काय दिसतं, एकूण एक खडा, एकूण एक दगड दिसतोय खाली. मोरे, तुम्हाला काय म्हणायचं आहे? सुंदर स्पॉट आहे, लांब लांबपर्यंत असं पडलेलं सगळं झाडी बिडी. आता आपण आपला सेटअप इथं मांडतोय, या ठिकाणी आपण सेटअप मांडतोय आपला. आणि हे पाणी नुकतं धरणात सुटलेलं पाणी आहे. आपण ज्या पाण्यामध्ये उभे आहोत ना, ते पाणी बॅकवॉटरचं पाणी आहे. धरणाचं नाव पानशेत धरण. आमचे जेव्हा भावाच्या मित्रांना एक छोटासा खेकडा सापडला आहे, पण त्यांची हिंमत होत नाही तो खेकडा पकडायची. दगडाच्या पाठीमागे तुम्ही स्पष्टपणे बघू शकता, एक खेकडे छोटंसं पिल्लू आहे. आमचे आकाश मोरे साहेब त्यांना पकडायचा प्रयत्न करत आहेत आणि तो खेकडा वारंवार पळतोय त्यांच्या हातातून. ॲक्च्युली आम्हाला चिकन तोडण्यासाठी लाकूड हवं होतं. एक लाकूड अर्धवट अवस्थेमध्ये पडलं होतं ओढ्याच्या बाजूला, तर आम्ही तो तोडताना प्रयत्न करतोय आकाश मोरे. पण ते लाकूड काही केल्यात तुटत नाही आहे. ॲक्च्युली लाकूड कुजलं असून सुद्धा लाकूड तुटत नव्हतं. पण अखेरकार मी देखील लाकूड तोडायला उतरलो, लाकूड तोडून श्वास घेतला. आम्ही आमच्यासोबत जे सामान आणलं होतं, टमॅटो, कांदा. आता पहिलं जर आपण टोमॅटो मस्त बारीक चॉप करून घेऊयात, कारण की चिकनला सगळ्यात महत्त्वाचा घटक म्हणजे टमॅटो आहे. आपण थोडं सॅलड देखील आपण तयार करतो आहे. आपलं सगळं आणलेलं सामान, मस्त वाहणारा झरा. इथं आकाश मोरे आपले मस्तपैकी चॉपिंग करत आहेत. इकडनं बॅकवॉटरचं पाणी, आजूबाजूला कुणी नाही आहे. एकांत शांत अशा ठिकाणी आपण बसून मस्तपैकी चॉपिंग करतो आहे. स्वच्छ आपण दगड पहिले तर धुवून घेतला आहे. वाहणारं पाणी, पाण्यामध्ये बसायची मजाच वेगळी आहे मित्रांनो. अशी मजा तुम्ही देखील अनुभव घ्या, हे खूप महत्त्वाचं आहे. तुम्ही शांतपणे जर आवाज ऐकला तर माझ्या आजूबाजूला तुम्ही बघू शकता असंख्य असे पक्षी ओरडत आहेत. पाण्याचा संत गतीने वाहणारा आवाज मनाला अगदी तृप्त करून जातोय. आता आपण लवकरच भात देखील धुवून घेणार आहे आपण मस्तपैकी.
आता मित्रांनो आम्ही सगळे जे पीस होते ते पीस सगळे आम्ही मॅरिनेट करून घेतलेत. आता बघूयात काय होतंय. आता आपण सगळ्यात पहिले हळद, त्याच्यानंतर दही, थोडंसं मीठ आपण हे सगळं टाकून घेऊयात, म्हणजे चिकन तोपर्यंत मॅरिनेट होईल. आता आकाश मोरेने मस्तपैकी गॅस पेटवला आहे. हे आहे आमचं मित्रांनो साजूक तूप. जरा मोरे दाखवा आपल्या सबस्क्रायबरला साजूक तूप. आज आपण तुपामधली भाजी करतोय. हा मस्त असं घमघमाट सुटलाय तुपाचा. वा पूर्वतयारी जी आहे ती संपूर्ण झालेली आहे. आता जे आहे ते आता आपल्या कार्यक्रमाला तुम्ही बघू शकता मित्रांनो, आता आपण साजूक तुपामध्ये मस्तपैकी आपण कांदा टाकलाय. गोल्डन फ्राय होईपर्यंत आपण कांदा फ्राय करणार आहे इथं. त्याच्यानंतर टोमॅटो, त्याच्यानंतर मस्तपैकी भाजीचा बेत असा ह्या वाहणाऱ्या पाण्यामध्ये आपण करतोय. आज खूपच छान वाटतंय. हा माझा लाईफमधला फर्स्ट टाईमचा असा अनुभव आहे. साजूक तुपामध्ये गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपण टोमॅटो, कांदा आपण भाजून घेतोय मस्तपैकी. तोंडाला मित्रांनो पाणी सुटलंय. असं वाटतं कधी कसं खातोय. मोरे साहेब उठले आता मीठ घ्यायला. आमचा मसाला तयार झाला एकदम मस्तपैकी साजूक तुपामधला. आणि ज्याच्यामुळे चव येत नाही ते म्हणजे मीठ. कदाचित मित्रांनो याला स्वर्ग म्हणत असावेत. मस्तपैकी भाजीचा बेत केला आपण. बाजूबाजूला जंगल, संत गतीने वाहणारं पाणी. खूप छान वाटतंय. आजचा दिवस खूप छान वाटतोय. तुम्ही बघू शकता. भाजी जोपर्यंत होती तोपर्यंत आपण मस्त पाण्यामध्ये खेळूयात. नाले, डोंगर जर तुम्हाला जपून ठेवायचे असतील तर डेव्हलपमेंट नावाची गोष्ट गावाकडे जातो. पुण्यामध्ये, मुंबईमध्ये या ठिकाणी डेव्हलपमेंट चालून जाईल मित्रांनो. पण अशा ठिकाणी जिथं खळखळ वाहणारं पाणी आहे, मस्त डोंगर आहेत, जंगल आहे, त्या ठिकाणी डेव्हलपमेंट नको. वेळानंतर हे पुढच्या पिढीला हे बघणं नाही. खरंय.
सुंदर असं झालेलं आहे जेवण. आता जेवण करून घेऊ आपण, बघूया टेस्ट कशी झाली ती. खरंच आजचा दिवस मित्रांनो इतका छान होता ना आजचा दिवस. म्हणजे आजच्या दिवसामध्ये आम्ही एवढे काही येडेचाळे केलेत आज आम्ही. म्हणजे आमच्या आकाश मोरेच्या हाताला कापणं काय, मी पाण्यामध्ये पडलो काय, त्याच्यानंतर आम्ही आंबे खाल्ले. म्हणतात ना जे गावाकडं जे खेडेपाड्यात डोंगरामध्ये जे भेटतात तो रानमेवा, आम्ही करवंद खाल्ले, आम्ही बोरं खाल्ली. आजचा दिवस विचार केला तर खूप छान होता. पण मित्रांनो तुम्हाला निसर्ग टिकवायचा असेल तर डेव्हलपमेंट ही गावाकडं नको. फार महत्त्वाचं वाक्य, डेव्हलपमेंट ही गावाकडं नको. काय होतं आहे, आपण आपला डेव्हलपमेंटसाठी आपण झाडं तोडत चाललो आहे, नद्या आटवत चाललो आहे, पाणी थांबवत चाललो आहे, डोंगर उद्ध्वस्त करत चाललो आहे. पण तसं नको आहे मित्रांनो. आजची शेवटची पिढी कदाचित म्हणता येईल असं की जेणेकरून ह्या पिढीनंतर कोणाला असं निसर्ग सुख घेता यायचं नाही. म्हणून तुम्ही होईल तेवढं देवराई तुम्ही वाचवा, तुम्ही गावं वाचवा, तुम्ही जंगल वाचवा. मित्रांनो तुम्ही बघू शकता हा रानमेवा, हा गावाकडं एकही पैसा खर्च न करता तुम्हाला भेटेल. ते पण फक्त रानावानामध्ये भेटेल तुम्हाला. तुम्ही किती पाहिजे तेवढं तुम्ही खाऊ शकता. कुठला शेतकरी तुम्हाला कधी काय बोलणार नाही, तुम्हाला निसर्ग कधी अडवणार नाही. तुम्ही एन्जॉय करू शकता मित्रांनो. पण त्यासाठी महत्त्वाचं म्हणजे तुम्ही तुमचा वेळ खर्च केला पाहिजे. तुम्ही या ठिकाणी आले पाहिजे, हे फार महत्त्वाचं आहे. शक्य अशा सह्याद्रीमध्ये आपलं स्वागत आहे. तुम्ही बघू शकता आजूबाजूला निसर्गाने दिलेलं हे वरदान, हे पाणी, हे झरे, हे डोंगर, हे जर तुम्हाला टिकवायचे असतील आज तुम्ही प्रत्येकाने हे निश्चय केला पाहिजे की तुम्ही झरे, डोंगर, नाली, वडे हे तुम्ही शाबूत ठेवले पाहिजे. आपल्या येणाऱ्या पुढच्या काळामध्ये याची खूप उणीव असणार आहे मित्रांनो. आज डेव्हलपमेंटच्या नावाखाली नुसते जंगल तोडत चाललेत, नद्या अडवत चाललेत, डोंगर तोडत चाललेत आणि तिथं डेव्हलपमेंटच्या नावाखाली फक्त उभा राहतोय ते फक्त रो हाऊस, रिसोर्सेस. आम्हाला हे नकोय मित्रांनो. आम्हाला पाहिजे थंडगार वारा, उंच उंच असे डोंगर. आजच्या दिवसाचा शेवट चहाणे होतोय. तुम्ही बघू शकता आजूबाजूला रम्य असं वातावरण झालंय. असं वाटत होतं की आजचा दिवस संपूच नाही, इतकं छान वाटत होतं. या मावळत्या सूर्याला प्रणाम. डॉली चायवाला, तुम्ही बघू शकता आकाश मोरे डॉली चायवाला. एकदमच अर्धा लिटरचा चहा केला साहेबांनी. कचरा करू नका, कचरा आपण जाताना घेऊन जाऊ. येस, टोटली सगळी कॅम्पिंग करून झाली आहे. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हॅपी एंडिंग. आम्ही आता चहा करायला बसलोय. तुम्ही बघू शकता माझ्या पाठीमागं सुंदर असं वातावरण आहे, सनसेट देखील होतोय. आजचा दिवस खरंच खूप छान होता. आजच्या दिवसामध्ये आम्ही खूप छान छान रंग भरलेत. तुम्ही पाहू शकता. जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल सबस्क्राईब करा, फॉलो करा RR Vlogs 28. आता मित्रांनो टोटली सनसेट झालाय. आम्ही मस्तपैकी चहा प्यायला घेतलाय. हे कप आमच्या आकाशवाणीने कप आणले होते. छानपैकी आता चहा पितोय. सनसेट झालाय मस्तपैकी. मित्रांनो पुण्यापासून फक्त 32 किलोमीटरवरती एक छोटंसं गाव आहे. गावाचं नाव आहे सोनापूर. तुम्ही सोनापूरला आल्यावरती तुम्ही इथं व्ह्यू तुम्ही बघू शकता, बॅकवॉटरचा व्ह्यू. मुळा आणि मुठानंतर जिथं उगम होतो तिथं काही छोटे कार्यकर्ते आहेत. जसं की हा एकदम छोटा मुलगा पण ॲक्टिव्ह मुलगा, एकदम छान असं बोलतो मस्तपैकी. आता आम्हाला ह्याची जी आमची म्हणजे आम्ही दोघंच होतो त्या वैतागल्यानंतर ह्याचे जे बोल आहेत, जे गोड बोल, येणं बसणं, ते आम्हाला खूप आवडलं. त्यामुळे आम्ही ह्याच्यासाठी ही गोष्ट करत आहे. आणि विशेष म्हणजे आता आमची चहापत्ती संपली होती मित्रांनो, तर हा पळत गेला, चहापत्ती घेऊन आला आणि आता आम्हाला म्हणतोय की दादा तुम्ही नेक्स्ट टाइम या, आम्ही तुम्हाला जांभळं काढून देऊ. म्हणजे एकदम स्वच्छ मनाचा छोटासा मुलगा आहे. तुम्ही बघू शकता आपल्या छोट्या कार्यकर्त्याला. पुण्यापासून फक्त 32 किलोमीटर. दादा किती रेट असतो एकाचा? 100 रुपये पर पर्सन. प्रत्येका 100 रुपये. किती वेळाने? किती 20 मिनिटं लागते फिरायला. 20 मिनिटं ना. आणि इथं तुमची सेफ्टीची पूर्ण जबाबदारी घेतली जाईल मित्रांनो. जास्त पाणी खोल पण नाही आहे. 20 मिनिटासाठी तुम्हाला 100 रुपये इथे चार्ज केलं जाईल.
मी खाली नंबर पण टाकतो यांचा, तुम्ही यांना यायच्या अगोदर एकदा यांना फोन करा. धन्यवाद. पुण्यापासून फक्त 32 किलोमीटरवरती स्पॉट आहे मित्रांनो. आता हे वल्वाच्या साह्याने तुम्ही बघू शकता की पाण्यामध्ये बोट पुढे घेऊन चाललाय आपला छोटासा मित्र. बोट वाकडी तिकडे होतीये, तसं आम्हाला पोहता येतच, तसं काही भीती नाहीये. त्याचे जवळपास जे आहे त्याचे दिवसभरामध्ये एक 30 ते 40 कस्टमर होतात त्याचे. व्ह्यू बघा मित्रांनो. पहिल्यांदाच काहीतरी वेगळा एक्सपिरियन्स करताना आमच्या आकाश मोरे. त्याचं काम करावं. हे चालवताना मी बघतो त्याला देखील काही टेक्निक्स आहेत. काही टेक्निक्स आहेत, हे महत्वाचं आहे. तर माणसाने काय ना काहीतरी शिकत राहावं. शिकवलं वय. अवघड असं काही नसतं जगामध्ये. शिकलं सगळं होतं, फक्त प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. आता मी 7वी पासून करत होतो. जो चांगला हात बसला आता चांगला. बरोबर का? बरोबर. वल्लवरे नाखवा. नाला न झाली. छोटे सर हे बरोबर आहे का? हा, ओके ओके. ओके. तरी माणसाचं ते व्हिडिओ. मानव, तू हे किती वर्ष झालं हे करतोयस? हे आता मी 2 वर्ष करायला. 2 वर्ष. कॉलेज करतोयस ना बाबा? हो. कॉलेज महत्वाचं आहे. हे बरं, साईड बाय साईड. वडील वगैरे कुठं कामाला असतात? वडील दिनानाथला आहे. अच्छा, हॉस्पिटलमध्ये. हो. मस्त मस्त. दिवसभरामध्ये किती साधारणतः किती म्हणजे तू राईड्स करतो? राईड आता मी संडेला येतो फक्त 2-3 हजार रुपये. क्या बात आहे, क्या बात आहे. म्हणजे वय वर्ष 16, सॉरी क्षमा करा. त्या वयामध्ये देखील कामाची धडपड, म्हणजे घरचा पायच म्हणता येईल याला. छोटासा कष्ट आहे मित्रांनो, प्रॉपर कष्ट आहे. हे जेवढं सोपं वाटतं तितकं सोपं नाही आहे. आता आमचे परममित्र आकाश मोरे यांनी ट्राय केलं होतं, सवय नसल्या कारणाने त्यांना प्रॉपर जमलं नाही आहे. पण मानव प्रॉपर सवयीचा परिणाम आणि मानव प्रॉपर करतोय.